2.5 लाखात लग्न कसं सादर केलं? 2.5 लाखात लग्न कसं केलं? पक्षात होत्या तेव्हा 4,000 भाव सोयाबीनचा भाव मागत होते. आता सोयाबीनचा भाव 2,000चा वरचा सोयाबीनचा भाव चढला नाही. फक्त 2,000 विरोध करायला गेला. अरे कुठे गेली विदर्भ संघटना? अधिवेशन में देखा गया पहला मोर्चा आया है, वो भी है विदर्भ अलग करो करके। देखा गया कि जिस तरीके से इसमें महिलाओं ने भी एक अलग प्रकार के पोशाक पहन के आया है और हर प्रकार के हर समाज वालों ने अपने अपने तरीके के पोशाक पहन कर आइए यहाँ के विदर्भ अलग करो के मोर्चा जो लेकर उन्हीं से बात करते इसमें मला सांगा तुमचे विदर्भ अलग करू केव्हापासून चालू हे मोर्चा जे आहे विदर्भ वेगळं करा केव्हापासून तुम्ही करून लई दिवस झाले. आमचा मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक तेव्हापासून आहे. पहिलं बीजेपी सरकार होते तेव्हा बी सांगितले होते विदर्भ वेगळा करू, पण आतापर्यंत पत्ता नाही. पूर्ण लोक तिकडे येऊन इकडे नोकरीला लागते. आमचे पोरं बिनरोजगारी आहे, शेतीत काम करते, घंट्या खोदायला जाते. आम्ही कुठं जायचं? आम्हाला वेगळा विदर्भ करून द्या मंत्री साहेबांना. बीजेपी सरकार आली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही सरकार येईल तर तेव्हा विदर्भ वेगळं करणार आहोत. वेगळा विदर्भ करू म्हणून त्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मग आता ते तर सर्व मंत्री 3 मंत्री आहे, आमच्या चंद्रपूरच्या 3 मंत्री आहे. मग त्यांच्यानं होत नाही का हे काम? नाही केले काऊन नाही केले? मग ते त्यानं करायचं भाग. आम्हाला तर अधिवेशनामध्ये इथं सांगितले होते दिल्लीला आम्ही वेगळा विदर्भ करू. आमचं राज्य आलं तर आम्ही करू. मग आता आलं ना राज्य. आम्हाला वेगळा विदर्भ व्हावं वाटते. आमच्या पोरायचं चांगलं व्हावं, आम्हाला योजना भेटाव. आम्हाला सरकारच्या योजना जिवती तालुक्याला काहीच नाही. आम्ही जिवती तालुका जिल्हा चंद्रपूर. नाही आम्हाला रोड सुद्धा बरोबर नाही, आम्हाला पाणी नाही, आमच्या शेतीला जायला रस्ता सुद्धा बरोबर नाही. रस्ते नाही आहे, पाणी नाही आहे. आम्हाला अतिक्रमण जमीन केले. आम्ही त्यांचे पट्टे देतो म्हणले. 55 वर्ष झाले आम्ही त्या जंगलात राहतो. आमची आदिम जमात आहे, आम्ही भटकी जमात आहे आमची. आणि आम्हाला 10 वर्षापर्यंत आमची कोणती दाद घेतली नाही कोणी. आम्हाला कोणी विचारले नाही. आणि आम्ही एवढ्या डीपमध्ये राहतो का आमची हालापेष्टा आम्हालाच माहीत आहे. आमची कोणतीच मागणी त्यांनी पूर्ण केली नाही. आम्हाला 7-12 दिलं नाही, पट्टे दिले नाही, पाण्याची योजना नाही. 10 लोकांना 7-12 आहे, 200-300 लोकांना 7-12 नाही. आणि आमच्या शेतीमध्ये मुनगटीवार साहेब झाडं लावतो म्हणे, आम्ही कुठं जायचं?
झाडं लावले ना, लगेच लोकांचे झाडं लावले, सर्व वाळून गेले. माझं नाव रुक्माबाई उत्तम राठोड. आम्ही जिवती तालुक्याचे रहिवासी असून सुद्धा 1971 पासून आम्ही सतत त्या गावामध्ये आम्ही शेती करत असतो. पण सुधीर भाऊ मुनगंटीवार असे म्हणून राहिले की आमची जी शेती आहे ती आता सरकारी आहे, म्हणजे आमच्या स्वतःच्या सातबाराची नाही आहे. 5-6 लोकांना त्यांनी सातबारा दिले आणि 230 लोकांना तिचा सातबारा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा होते की ती आमची जी शेती करणारी जमीन आहे ते सरकारने हडपली आहे आणि त्या जमिनीवर वृक्षारोपण करण्याचं काम आता सरकार करत आहे. महाराष्ट्राचं सरकार आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून या बंजारा समाजाचं किरकोळ शोषण कसं करत आहे हे सर्वांना माहीत आहे. आणि त्या जिवती तालुक्याचं एवढं शोषण होऊन गेलं जेव्हापासून सरकार भाजपा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि तिथं आमदारसुद्धा भाजपाचे, मंत्रीसुद्धा भाजपाचे, सर्व भाजपाचे असून सुद्धा संपूर्ण विदर्भात बंजारा समाजाचं एवढं शोषण होत आहे का त्यांना वन हक्क जमिनी अंतर्गत त्यांना पट्टे देण्यात आले नाही, काही देण्यात आले नाही. मागण्या मांडण्याकरता आम्ही इथं आलो आणि विदर्भाची मागणी सातत्याने ह्या बंजारा समाज आणि वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हे मांडत असून आम्हाला या विदर्भाच्या चळवळीत महाराष्ट्राच्या भूमीत होत आहे. आणि हे शिवसेना मनसे सांगतात 108 हुतात्म्याचं शहीद झाले होते. हे शहीद विदर्भासाठी नाही झाले होते सर, हे शहीद फक्त गुजरात पासून मुंबई गेली पाहिजे नाही, गुजरातमध्ये मुंबई गेली नाही पाहिजे याच्यासाठी 108 हुतात्म्याने शहीद झाले होते. यांनी मोठे मोठे सांगतात की 108 हुतात्मे, 108 हुतात्मे. आमचे 40,000 शेतकरी मरण पावले सर, याला शहीद कोण मानणार? मला हे सांगा, जेव्हा सरकार याच्या अगोदर बीजेपी सरकारने हे सांगितले होते आम्ही बेरोजगार दूर करणार, दूर झाली का नाही? सर नाही झाली सर. माझ्यासारखा सुशिक्षित इंजिनियर जर बेरोजगार असेल, जर ज्याची डिग्री 60 असेल, ज्याचा मियान प्रकल्प अजून चालू नसेल झाला, मेट्रो प्रकल्प चालू झाला पण काम करणारे कुठचे सर? थर्मल पॉवर स्टेशन बल्लारशाचं थर्मल बिल्ड पॉवर बंद होऊन गेलं, याच्यासाठी 1000 बेरोजगार उपलब्ध झाले. याच्यासाठी जिम्मेदार कोण आहे? सुधीर मुनगंटीवारांना एक प्रश्न विचारा सर, जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा. देखा जा रहा है आज का पहला अधिवेशन में विदर्भ अलग करो करके जिस तरीके से लोग आए हुए, हर पार्टी के लोग, हर समाज के लोग इस विदर्भ पर अलग करो करके आए. लेकिन आइए एक शख्स से पूछते कि इनका क्या, कैसी और क्या मांग है. आज 5 दिसंबर है और महाराष्ट्र विधानसभा का अधिवेशन का पहला दिन है और बड़े गर्व के साथ कहना पड़ता है कि विदर्भ का मुख्यमंत्री, जो विदर्भ का सुपुत्र, जो महाराष्ट्र का मुख्यमंत्री है, जिसका नाम देवेंद्र फडणवीस है, वो मुख्यमंत्री होते हुए भी विदर्भ धर्म नहीं निभा रहा है. और बाबा साहेब आम्बेडकर ने भारतीय घटना में विशद किया है कि छोटे राज्य सुखी राज्य, छोटा कुटुंब सुखी कुटुंब. बाबा साहेब आम्बेडकर को मैं अपनी 4 पंक्तियाँ यहाँ अर्पित करता हूँ. बेवजह दिल पे न कोई बोझ भारी रखी है, बेवजह न दिल पे कोई बोझ भारी रखी है, ये जिंदगी जंग है सदा जारी रखी है. अब कलम से ना लिखा जाएगा इस दौर का हाल, अब कलम से ना लिखा जाएगा इस दौर का हाल. अपने हाथ में भारतीय घटना का हथियार रखिए. तो हम भारतीय घटना में जो बाबा साहेब आम्बेडकर ने हमें कहा, उस घटना के दायरे में रहकर और विदर्भ वालों के साथ पहली सरकार और आज बीजेपी की सरकार ने जो वादे किए वो वादे नहीं निभाए. और आज 26 वर्षों के अंदर विदर्भ, 60 वर्षों के अंदर विदर्भ कंगाल होकर रह गया. आज मैं यवतमाल जिले का रहने वाला हूँ, मेरा नाम रफीक रंगरेज है. आज हमारा यवतमाल जिले के अंदर आत्महत्या करने वालों की तादाद 34,000 है और जिसके वजह से विदर्भ का नाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड में आया कि विदर्भ की जनता ने इसमें भारी संख्या में हत्या की. लेकिन अफसोस कि जो देवेंद्र फडणवीस हमारे कंधे से कंधा मिलाकर विदर्भ का नाम लिया करते थे, हमारे साथी नितिन बाबू गडकरी जो सेंट्रल के मिनिस्टर है, वो हमारे साथ मिलकर ये कहते थे कि हम विदर्भ निर्माण करेंगे, हमारी सत्ता केंद्र में और प्रदेश में आने दो, हम विदर्भ 1 मिनट में बना देंगे. लेकिन बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है कि जो भारतीय जनता पार्टी, जिसका ये नारा है कि रघुकुल रीत सदा चली आई, जान जाए पर वचन न जाए, लेकिन अफसोस कि शराब का नशा उतर जाता है, लेकिन जब सत्ता का नशा चढ़ता है तो वो नहीं उतरता. और उन्होंने हमारा वादा
उन्होंने वादा पूरा नहीं किया करके आज अफसोस के साथ कहना पड़ता है। हम विदर्भ का आंदोलन आज 70 वर्षों से चला रहे हैं, लेकिन आज मैं ये कहना चाहूँगा कि अब हमारा अंत होने वाला है, अब हम मरने वाले हैं। और ऐ नौजवानों, तुम्हारा उदय होने वाला है, तुम्हारे को सोचना होगा। और विदर्भ के लिए नौजवान मुख्यमंत्री जो विदर्भ का सुपुत्र है, उसके अंदर उसको विदर्भ धर्म जागना चाहिए। एक बात और पूछे, मेरे को जिस सरकार आने के पहले इनने वादे किए थे कि हमारी सरकार आते हम विदर्भ अलग करेंगे, क्या लगता है आपको कि सत्ता पे आने के बाद इन्हें विदर्भ अलग करना चाहिए था कि नहीं? हाँ, सत्ता में आने के बाद इन लोगों ने अब निराले वादे करना चालू कर दिया और विदर्भ की जनता को समझाना चालू कर दिया कि भाई विदर्भ हम जल्दी से निर्माण करेंगे, लेकिन आप तेलंगाना जैसा तीव्र आंदोलन करो। अरे भैया, तेलंगाना में सिर्फ 1200 नौजवान शहीद हुए, लेकिन विदर्भ के अंदर 34,000 काश्तकारों ने आत्महत्या की है। उसका क्या होगा? उसके बारे में ये सत्ताधारी लोग कुछ नहीं करना चाहते। मैंने अभी आपको एक लफ्ज़ों में कहा ना कि शराब का नशा उतर जाता है, लेकिन सत्ता का नशा नहीं उतरता। इसलिए इनका नशा उतरे या न उतरे, विदर्भ की जनता जागरूक है और विदर्भ नहीं करेंगे। विदर्भ में सबसे बड़े नेता देखे गए, सीएम है, सब ये है, गडकरी साहब है, फिर भी विदर्भ अलग नहीं कर रहे। क्योंकि विदर्भ का इतना बड़ा अनुशेष है कि जिस वक्त विदर्भ को 1956 में हमारे साथ शामिल किया गया, उस वक्त ये कहा गया था कि 23% विदर्भ को जोड़ेंगे। 1956 से लेकर आज 60 वर्ष के अरसे के अंदर आज इतना बड़ा बैकलॉग है कि महाराष्ट्र शासन अगर कब्र में कूद जाए तो भी वो हमारा बैकलॉग भर नहीं सकता। और बड़े गम्मत की बात है कि नए राज्य बनाने के लिए भारतीय जनता पार्टी ने झारखंड नया राज्य बनाया, उत्तरांचल नया राज्य बनाया, इधर तुम्हारा तेलंगाना नया राज्य बनाया और उसके राज्य की एक राजधानी बनाने को 40,000 करोड़ रुपए मोदी सामने अमरावती में देकर आए और राजधानी बनाई गई। आज अगर हमारा विदर्भ राज्य बनाया जाता है, तो हमारे यहाँ आमदार निवास आएगा, हमारे यहाँ मुख्यमंत्री निवास आएगा, हमारे यहाँ सचिवालय आएगा, हमारे यहाँ विधानसभा आएगी है। जिस वक्त हम CPI बरार में थे सब ये चीजें हैं। आज अगर मोदी साहब और फडणवीस साहब अगर निर्णय ले तो एक साइन करने की जरूरत है, या पैसे की जरूरत नहीं है। अगर सुबह साइन करते हैं तो हम शाम को झंडा ऊंचा रहे विदर्भ का, ये कर सकते हैं। एक बात और मुझे बताओ, क्या लगता है आपको ये विदर्भ ये सरकार करेंगी या नहीं? विदर्भ अलग करेंगे या नहीं? ये सरकार पड़ेगा जब तक बच्चा रोता नहीं, माँ दूध पिलाते नहीं। विदर्भ की जनता आक्रोश कर रही है और विदर्भ का नौजवान जाग गया है। और मैं अंत में ये कहना चाहूँगा आपसे कि ये विदर्भ राज्य आंदोलन समिति का ये आखिरी आंदोलन है। इसके बाद करो या मरो, और करो या मरो करेंगे। और देश की संपत्ति का नाश होगा तो उसके लिए फडणवीस और गडकरी साहब जवाबदार रहेंगे। हम रास्ते पे उतरेंगे। आज भी देखा गया विदर्भ में बेरोजगारी ज्यादा है। विदर्भ में बेरोजगारी ज्यादा है तो यहाँ साधन भी इतने उपलब्ध है। विदर्भ में जल संपदा है, खनिज संपदा है, हर चीज है। आज विदर्भ का जवान भिखारी के तरह बम्बई, नासिक, पुणे, ठाणे जाता है। हमारे विदर्भ की लोक संख्या घट रही है, इसलिए हमें हमारा विदर्भ राज्य अलग चाहिए। आपका नाम बताओ, कहाँ से है? मैं मोहम्मद रफीक अंग्रेज, दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र शासन का, और मैं कोई जमाने में भारतीय जनता पार्टी के जनसंघ के टिकट पे 1972 में वनी विधानसभा का चुनाव लड़ा है। लेकिन ये वादे खिलाफी वाले लोग होने की वजह से मैंने सिर्फ अपने आप को विदर्भ धर्म निभाना, इसलिए अपने आप को विदर्भ में समर्पित किया है। मैं किसी मैं वनी जिला यवतमाल मैं अगर नहीं होगा तो इनको कुर्सी खाली करना पड़ेगा। अगर विदर्भ किया तो छोटे छोटे जिले होंगे, जैसा कि हमारा काटोल जिला है। बहुत दिनों की मांग है लेकिन ये सरकार पूरी नहीं कर रहे। विदर्भ की जैसी हमारे काटोल जिले की बात हो गई, इधर इस तरफ के जो है विदर्भ के कोई इसमें विकास नहीं हो रहा, इसलिए विदर्भ जल्दी होना जरूरी है। अगर इन्होंने अपना वादा पूरा नहीं किया
फडणवीस साहब और गडकरी साहब ने अगर वादा पूरा नहीं किया तो इनको कुर्सी खाली करना पड़ेगा, ऐसी मेरी सत्ता पे आने के पहले बहुत से वादे किए थे, सत्ता में हम जैसे आएंगे वैसे विदर्भ अलग करेंगे, लेकिन क्या लगता है आपको विदर्भ अलग करेंगे या? मला असं वाटतं की या विदर्भाच्या मुद्द्यावर विदर्भामध्ये सर्व आमदार खासदार निवडून आलेत, परंतु आता जर यांनी हा वादा पूर्ण केला नाही, यांना आम्ही ज्या विचारासाठी यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. तुमचं नाव सांगा. मी संजय डांगोरे, अध्यक्ष काटोल जिल्हा कृती समिती. धन्यवाद. को लेकर यहाँ हर प्रकार की पार्टी, हर समाज के लोग, हर प्रकार की पार्टी आई और अध्यक्ष जी है, उनसे भी बात करें. मैं प्रभाकर कोहळे, कोर कमेटी सदस्य और अध्यक्ष उद्योजक समिति विदर्भ राज्य आंदोलन. आपको सरकार ने जो वादे किए थे कि हमारे सत्ता में आते बराबर हम विदर्भ अलग करेंगे, क्या लगता है आपको ये विदर्भ अलग होगा या नहीं? विदर्भ अलग होगा क्योंकि ये ब्रह्म मुहूर्त है. केंद्र में उनकी सरकार मेजॉरिटी में है और राज्य की निर्मित केंद्र सरकार ही कर सकती है, इसलिए विदर्भ अलग होगा ये. और ये जनता की भी मांग है और आप देख रहे कि कितने जनता में कितने रोष भी है और उसका जज्बा भी है. लोगों का, जितने भी लोग हैं सबका कहना है कि 3-2.5 साल हो गए कि इन्हें आते बराबर 15 दिन के बाद हम अपने विदर्भ अलग करेंगे, ऐसे बोला गया था, लेकिन अभी तक 3-2.5 साल हो गए, लेकिन अभी तक ये विदर्भ अलग नहीं हुआ. इसका जवाब तो सरकार ही दे सकती है क्योंकि इन्होंने जनता के साथ वायदे किए थे और वादा निभाना ये उनका राजधर्म है. आपने अभी मोर्चे में आया, आपने मोर्चा निकाला है, क्या मोर्चे में आपका उद्देश्य क्या है ये मेरे को बताइए. मोर्चे में हमें लोगों में विदर्भ अलग, विदर्भ स्वतंत्र विदर्भ राज्य की जन जागृति करने का हमारा मेन उद्देश्य है. विदर्भ में रहेंगे तो क्या फायदे हैं, महाराष्ट्र में रहेंगे तो क्या नुकसान है, और हमें विदर्भ के लिए हमें ये आज की इतने लाखों की संख्या में लोग आए, इन्होंने साबित कर दिया कि हम विदर्भवादी है और हमें विदर्भ चाहिए. आए थे इलेक्शन में कि भाई हम विदर्भ बनाएंगे, लेकिन इन्होंने जनता से बेईमानी की है और अब बेईमानी करने के कारण ही आज लोगों को सड़कों पे आना पड़ रहा है. और आज भी हम ये बताते हैं ये सरकार का भी टाइम है इनको पास. अगर इन्होंने नहीं किया तो ये ख्याल में रखिए कि बीजेपी का नामो निशान विदर्भ से खत्म कर जाएगा. इसलिए हमारा कहना है कि हम यहाँ पर आए हैं, हमारे यहाँ गरीब बच्चे सब कुछ बुढ़े सभी लोग आए. हमारा कहना हमारा विदर्भ हमको दे दो और तुम जो है अपना बम्बई की तरफ चले जाओ. अभी हम अन्याय और ज्यादा सहन नहीं करेंगे. आपका नाम बताओ. मेरा नाम श्याम बाग है. जय विदर्भ. विदर्भ की मांग को लेकर गोंदिया के विदर्भ की मांग को लेकर जिला अध्यक्ष आए, गोंदिया के आई, उनसे बात. क्या लगता है आपको सरकार आने के बाद आपको विदर्भ अलग करो की जो मांग की थी? सरकार ने जो आश्वासन दी थी हमारे राज्य के मुख्यमंत्री ने और नितिन गडकरी साहब ने, वो आश्वासन उनके झूठे गिरे. क्योंकि ये सब मंत्री बनने के पहले उन्होंने आश्वासन दिया था की मी विदर्भाचा मुख्यमंत्री बनेन आणि मी लग्न सुद्धा करणार नाही, लेकिन यह आश्वासन उनके झूठे गिरे. और इसलिए जनता की जो मांग है ये मांग दिख रही, जनता के मन में क्या है ये दिख रहा है. और अभी तो ये बड़ा पहला प्रयोग है. यहाँ की जनता खूब चाह रही कि विदर्भ मिलना चाहिए और जनता का स्लोगन है की आता महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, विदर्भ सोडता की जाता किंवा जनतेच्या लाथा खाता. आता हा पहिला प्रयोग आहे आणि याच्यानंतर जनता उसळणार आहे आणि जनता घेऊन राहील विदर्भ आणि हिसकावून घेईल आणि एक वेळ अशी येईल की त्यांना आपले पद सोडावं लागतील. का वाटतं आता 2.5 वर्ष झाले, आता 2.5 वर्ष झाले ते फेल झाले, नापास झाले परीक्षेत, कारण की खोटे आश्वासन दिले. आता फक्त आणखी 2.5 वर्षानंतर इलेक्शन होणार आहे. 2.5 वर्षाच्या अगोदरच आम्ही आता विदर्भ घेणार आहोत लवकरच. आता जनताच सांगेल, जनता घेणार आहे हिसकावून विदर्भ, त्यांच्यापासून घेऊ आम्ही केंद्र सरकारपासून. आणखी काही मागणी आहे तुमची? त्यांना सर्व निवडणुकीत हारावं लागतील. विदर्भ वेगळा झाला तर सर्व मांग जनतेच्या मांग पूर्ण होतील. तुमचं नाव सांगा. मी ॲडव्होकेट टी.बी. गटरे, जिल्हाध्यक्ष गोंदिया, विदर्भ राज्य आंदोलन समिती. महाराष्ट्र त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्यासाठी प्रमाणपत्राचे दावे केले ते लोकांचे आणि आपल्या क्षेत्राचे बंदीभाई या ठिकाणी मोर्चाला संबोधित करणार आहे. बंदीभाई स्वागत करतो.
दुर्दशा या सरकारने करून सरकारच्या कर्मचारी उंडवली अशा मुठभर कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे मित्र. मी जास्त बोलणार नाही. आता बंटीभाऊ आलेले आहेत, कृष्णाभाऊ आलेले आहेत. तर या समाजाला घेऊन 2 महिन्यामध्ये रस्त्यावर उतरल्याशी राहणार नाही मित्र. एवढंच बोलतो. माझीपर्यंत बोलतो. जय महामानिका देवी. कृष्णाजी गजबे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. पारवे साहेब उमरेड मतदार क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. देऊ संख्येने आपला समाज आहे, या समाजावर अन्याय अत्याचार होत आहे आणि त्याचे प्रतिनिधित्व करणारे बंटी भाऊ आपले प्रश्न विधानसभा त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपले अन्याय नक्कीच भारतीय जनता पार्टीची सरकार हा झालेला अन्याय दूर करेल, हा विश्वास मी आपल्याला देतो. फक्त माझी विनंती आहे, आपण सर्वांना ऐकते. या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे त्यांच्यावर साहेब आपले सगळ्यांचे लाडके आमदार संघाचे आमदार माननीय श्री भांगडियाजी या ठिकाणी उपस्थित असतात. आपल्याला आपण ऐकून घेतला ते आदरणीय आमदार रेड्डी साहेब. मित्रांनो, या ठिकाणी विविध पक्षांचे ज्येष्ठ पदाधिकारी पण आलेले आहेत. पिनाजी गजबे होते, त्यांच्या सोबत त्या समितीचे जवळजवळ 13 कमिटी समोर. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या सर्वोच्च समिती समोर पडोले साहेबांना हे सांगावं लागेल की महाराष्ट्र शासन हे न्यायाची पूज राखणारं शासन आहे. स्वच्छ आहोत, या ठिकाणी कोणतीही बंधुगिरी होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि म्हणून मित्रांनो, आमदार कृष्णाजी गजबे, आपल्या चिमूर विभागाचे आमदार मान्य सन्माननीय बंटी भांगडियाजी, सुधीर पारवेजी, रेड्डी साहेब आणि इतर सर्व पक्षांचे बरेच वर्षापासून आमची मागणी जी आहे ती प्रलंबित आहे. अनेक वर्षापासून शासन आणि प्रशासन आम्हाला आमची दिशाभूल करते आहे. आमचे जे व्हॅलिडिटीचे प्रकरण आहेत, जात वैधता प्रमाणपत्र, ते 2010 पासून टोटली बंद आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. आमचे विद्यार्थी, आमचे बरेचसे लोक, आमचे बांधव ते रोजगारापासून वंचित आहेत. त्याच्यामुळे आज आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याची पाळी आली. आणि जर आम्हाला याच्यानंतरही जर न्याय मिळणार नाही तर आमचा जो सहनशीलतेचा बाणा आहे तो तुटून जाईल आणि आम्ही काय करू हे आम्हाला पण माहिती नाही. बीजेपी सरकार आता आम्हाला संबोधित करण्यासाठी माननीय रेड्डी साहेब इथे आलेले आहेत, माननीय बंटीभाऊ भांगडिया इथे आलेले आहे. अनेक बीजेपीचे जे नेते मंडळी आहेत ते आम्हाला संबोधित करण्यासाठी आज आमच्या इथे आलेले आहे. आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला न्याय देऊ, तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र तुमची जी मागणी आहे ती निश्चितपणे पूर्ण होईल. म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत आणि आम्ही थांबतो आहोत. आम्ही कोणताही अनर्थ न करता आम्ही शांततेने आज आमचा हा मोर्चा हे करत आहोत. परंतु जर याच्यानंतर जर आम्हाला व्हॅलिडिटी मिळाली नाही, बीजेपी सरकारने जर दिली नाही, आश्वासन आतापर्यंत तर आश्वासन दिले, परंतु आता आम्ही आमची सहनशीलता नसल्यामुळे आता आम्ही याच्यासमोर आश्वासन ऐकून घेणार नाही. आम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे म्हणजे पाहिजे. समोर काय होणार ते तर मी सांगू शकत नाही, कारण आधी काँग्रेसची सरकार होती, आता बीजेपीची सरकार आहे. परंतु जनता, जो व्यक्ती कामं करतो त्याला जनता निवडून देते आणि जो व्यक्ती कामं करत नाही, जी सरकार दिशाभूल करते नागरिकांची, त्यांना मार्ग जनता दाखवून देते. म्हणून माझं नाव आहे नगरसेविका कुमारी शीतल खरत, नागपूरमधून प्रभाग क्रमांक 38, गरोबा मैदान, जुनी मंगळ.
नियमानुसार चालावं. आवाज कुणाचा? अरे कोण मत देणार नाही? आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण मत देणार नाही? कोण मत देणार नाही? सायंकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला बसायचं. सर्वांनी शांतता राखावी. लबाडाचं अवदान जेवल्याशिवाय काय खरं या समाजास्थानी त्या ठिकाणी खोटं आश्वासन दिलं आणि सर्व समाज यांच्या मागे लागला. आज 2.5 ते 3 वर्षे व्हायला द्यायला आपल्याला ते फटके म्हणून फटका राखा. सर्वजण बसून घ्या. पक्षनेता असताना त्या बारामतीमध्ये मोठेपणानं आला आणि खोटं आश्वासन देऊन दिला की मी माझ्या पहिल्या मीटिंग मध्ये काम करता आणि झोपामध्ये काठी मारून आपल्या थोड्या भरोसाने या ठिकाणी पद भोगता पुण्यामध्ये तळतळात पडत आहेत हे लोक. तेव्हा तुम्हाला होते आता इथं या की तुमच्या नगरीमध्ये आलो आम्ही. याच नगरीमध्ये या महात्मेच्या दारामध्ये होणाऱ्या 15 दिवसामध्ये आरक्षण घेऊ म्हणला. बसा खाली बसून घ्या. सविताबाई तिथं खाली बसून घ्या. सर्वजण खाली बसा. कुणी जाग्यावर उठ. या ठिकाणी आपल्या या मोर्चाला शासनाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणाव कोणी कॅबिनेट मंत्री जोपर्यंत भेट द्यायला येत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणून जागा सोडायची नाही. या मोर्चाशिवाय बसा खाली बसून घ्या. आमची आरक्षणाची मागणी आहे. गेली 65 वर्षे ह्या सरकारने या मागणीला कधीही म्हणजे दुजोरा दिलेला नाही. नुसतं झुलवत ठेवलं आहे. ज्या अर्थी आम्ही संविधानात आहोत त्याचा विचार त्या सरकारला पडला नाही. जे संविधानात नाही त्यांचा विचार येऊन पडला आहे. हे म्हणजे खंत वाटते. 65 ते 70 स्वतः मुख्यमंत्री आमदार असताना बारामतीच्या मोर्चात जाऊन सांगितलं की मी जसा मुख्यमंत्री होईल तसा तुमचा 15 दिवसात प्रश्न निकाली लावे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न उचलेल. तो कोणी उचललेला नाही. तेव्हापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचं मुख्यमंत्री भेटसुद्धा द्यायला तयार नाही. ही चिंताजनक बाब आहे. का वाटते सीएम जेव्हा त्यांची सरकार नाही होती त्यावेळी तुम्हाला खूप आश्वासन दिलंय. सरकार आले त्यांच्यानंतर ते भेट द्यायला सुद्धा तरी आमच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी त्यांच्याशी इन्क्वायरी केली की साहेब एकदा तरी आम्हाला भेट द्या. पण ते कोणी भेट द्यायला तयार नाही. आणि ते टीच जे लावली आहे ती कॅन्सल करावी. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही टीचची मागणी जी आहे ती रास्त नाही आहे. ते अवैध मागणी आहे. सरकारने लादलेली मागणी आहे. हे असं आमचं म्हणणं आहे. का वाटते सरकार आता 3 वर्ष होऊन राहिली आतापर्यंत तुमची मागणी पूर्ण केली नाही. का वाटते तुम्हाला काही सरकारनं आमच्याशी सरकारने सरळ विश्वासघात केला आहे. दिशाभूल केली. तुमचं नाव सांगा पूर्ण. ज्ञानेश्वर देवरावजी घायवड. या संस्थेचा हे जो मोर्चा काढला आम्ही या संस्थेचा मी प्रसिद्धी प्रमुख आहे. आदिवासी जमात आहे त्यांच्यामध्ये मोडण्यात यावं म्हणजे ST मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं. भारतातील प्रत्येक राज्यातून हे आरक्षण कबूल केलेलं आहे. परंतु आमच्या बाबत असा उशीर आणि असा विलंब का म्हणून व्हावा. आम्हाला BJP सरकारने सांगितलं होतं. आम्हाला लालूच दाखवली होती की आम्हाला मतं करा
आम्ही तुम्हाला म्हणजे पहिल्याच अधिवेशनामध्ये तुमचं मत आरक्षणाचं बाब मांडू, परंतु तसं न होता 3 वर्ष झालं, तिसरं अधिवेशन आहे, तरी सुद्धा आम्हाला आरक्षणासाठी उन्हातान्हात बसावं लागते. म्हणून आज आमची अशी मागणी आहे, जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाही आणि आमच्या आरक्षणाचा मुद्दा ठासून उचलत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. कारण मराठा आरक्षणाच्या वेळी स्वतः मुख्यमंत्री साहेब मराठा आरक्षणाच्या मोर्चेमध्ये गेले होते, मग धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये का त्यांनी येऊ नये? म्हणून आमचा हा मुद्दा, आम्हाला आरक्षण पाहिजेच पाहिजे, कारण आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. तुमचं नाव सांगा, कुठून आले? मी धनश्री घोरुडे आहेत, मी भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यातून आलेली आहे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। मुर्दाबाद, 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 नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, 3 वेळा साहेब आम्ही मेसेज दिलेला आहे तुम्हाला, 3 वेळा, परंतु अजूनपर्यंत तुम्ही पाठवलेलं नाही आहे. आलेला आहे त्याचा विचार आहे का तुम्हा लोकांना? खाली आम्ही अशी खूप मोठी मागणी नव्हती केली, खूप मोठी मागणी एक फक्त अपंग आयुक्तची मागणी केलेली होती, जेव्हा की 2 घंट्यामध्ये ते येऊ शकत होते. 2 मिनट मिलने आ नहीं सकता कोई, 2 मिनिट ऐसी कैसी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, फडणवीस सरकार मुर्दाबाद, 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 फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. सांगा ना साहेब, आम्ही काय करायला पाहिजे सांगा. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, मुर्दाबाद, मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, 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 मोदी सरकार मुर्दाबाद. एक पहली बार तो है कि दिव्यांग नाम से एक संबोधित किया है। हम चाहते हैं कि हमारे दिव्यांगों की तरह हमें दिव्य दृष्टि से काम करने की उपलब्धता मिलनी चाहिए सरकार के माध्यम से।
हम किसी और का हक भी नहीं मांग रहे। हमें जो 3% मिलता है वही 3% निधि, 3% जो भी हमारा आरक्षण है, जो सरकार जिस प्रकार से आरक्षण की आने वाले समय में आप देखते हो कि कई ऐसे आंदोलनकारी होते हैं जो आरक्षण की मांग करते हैं, लेकिन हम किसी प्रकार के आरक्षण की नहीं, केवल हम हमारा अधिकार मांग रहे हैं। हम किसी और के अधिकार से भी कोई संबंधित नहीं रखते, लेकिन सरकार ने हमें 3% जो दिया है वही वास्तविक रूप से हमें मिलना चाहिए और इसी के लिए पिछले 9 सालों से हम आंदोलन करते। हमारे आने वाली जो पिछली पीढ़ी थी उन्होंने भी कई सालों तक इस राज्य सरकार के विरोध में, केंद्र सरकार के विरोध में आंदोलन किए, लेकिन कुछ नहीं हासिल हुआ। लेकिन आज ये जो हमारी परिस्थिति है, हमारी आने वाली पीढ़ी को हम नहीं चाहते कि ऐसा कुछ निर्माण हो, क्योंकि हम भी नहीं चाहते कि किसी परिवार में कोई हैंडीकैप व्यक्ति पैदा हो, क्योंकि हमारे साथ जो घटित हुआ है ऐसा किसी हमारे परिवार के साथ, हमारे दोस्तों के या हमारे समाज के किसी भी व्यक्ति के साथ घटित हो, ये हम नहीं चाहते। आज हमारी दुरावस्था यह है कि हमको 3% जो हमारा आरक्षण है वो मिलना चाहिए। हमारे प्रतिनिधि सामाजिक न्याय जहाँ मिलता है, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाओं में हमारे प्रतिनिधि नहीं होने के कारण हमारे कई जो विषय है वो प्रलंबित पड़े हुए हैं। जैसा कि अभी नागपुर महानगर पालिका का चुनाव है, मैं जिस पार्टी से बिलोंग करता हूँ, राष्ट्रीय पार्टी से मैं भी बिलोंग करता हूँ, मैं संजय गांधी निराधार कमेटी का सदस्य भी हूँ इस राज्य सरकार में, किंतु हमारी प्रमुख मांगें हैं, हमारी अधिकार हमको मिलना चाहिए। उसमें हमारा रोजगार यह प्रमुख मुद्दा है, क्योंकि रोजगार नहीं होने के कारण से आज कई ऐसे युवा है, कई ऐसी महिलाएं हैं जो अपना पारिवारिक जीवन एक दूसरे के साथ बिताना चाहती है, जो ईश्वर कृपा से सबको मिलता है, पारिवारिक सुख लेना चाहते हैं, लेकिन रोजगार नहीं होने के कारण वो एक दूसरे के साथ संबंध नहीं बना पा रहे हैं, एक दूसरे के साथ विवाह बंधन में नहीं जुड़ रहे हैं। ये हमारी, हम किसी मैं पारिवारिक हूँ, मुझे एक बच्चे का संतान हूँ, मैं व्यवसाय भी करता हूँ, ये सब भी वही है, कोई ना कोई छोटा मोटा व्यवसाय करते हैं, लेकिन सामाजिक दृष्टि से समाज के हित में जीने के लिए जो अधिकार चाहिए। हाँ जी, अभी तक के हमने जो पिछले जो मांगे हैं वही है, पुरानी वही है, उसमें से कोई अभी नहीं हुआ है। संजय गांधी निराधार कमेटी का 1000 रुपए सरकार ने बोला था, लेकिन आज आमदार खासदारों के फंड बढ़ गए, सभी का बढ़ गया, लेकिन यहाँ 600 रुपए से 600 रुपए ही है। तो ये क्या है? हम हमारे अधिकारों से कब तक वंचित रहेंगे? जमीन 200 स्क्वायर फीट की जगह का जो है, तो वही बता रहा था मैं कि महानगर पालिका ने, अर्चना डेनकर महापौर थी, उनके कार्यकाल में आप ही मीडिया के लोग थे, और अभी के पालक मंत्री जो है माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे, ये भारतीय जनता पार्टी के उस वक्त जिला अध्यक्ष थे, उन्हीं के कार्यकाल में ये घोषणा हुई थी। आज तक एक भी अपाहिज व्यक्ति को 200 स्क्वायर फीट या 8x10 का वो स्टॉल नहीं दिया गया। महानगर पालिका एटीएम के लिए जगह दे रही है, ये आप ही लोगों ने मीडिया के माध्यम से हमें सुना है। क्या महानगर पालिका जो एटीएम के लिए जगह दे रही है वो कोई गली कुचड़ी में तो नहीं देगी? जहाँ व्यवसाय हो सकता है, जहाँ व्यावसायिक लोग आ सकते हैं, समाज जहाँ एकत्रित होता है, ऐसी जगह पे आप वो दोगे ना, तो फिर उनके लिए, क्योंकि महानगर पालिका का आर्थिक स्रोत बढ़ाना चाहिए, इसलिए आप दे रहे हो, वो आप जगह भी ढूंढ रहे हो। लेकिन हमारे लिए पिछले कई सालों से आपने घोषणा करने के बावजूद भी हमें एक भी व्यक्ति को स्टॉल नहीं दिया गया, ये हमारा दुर्भाग्य है। हम रोए तो रोए किसके पास? वही तो बीजेपी सरकार आई है, हमारी ही सरकार है, हमारी लोग है, कहते हैं कि सबका साथ सबका विकास, तो हम किस देश के प्रधानमंत्री कहते हैं कि 125 करोड़ देश की जनता इस देश का आधार है, वो अगर एक कदम आगे बढ़ाएगी तो 125 कदम देश आगे बढ़ेगा, तो हम उस 125 कदम में है कि नहीं? मेरा नाम राजेंद्र देवेंद्र मिरे है। घरकुल हवा आहे आम्हाला, आणि मेन म्हणजे 2000 स्क्वेअर फूटची जी जागा म्हटली आहे 20 स्क्वेअर फूटची ती, आणि मेन म्हणजे आम्ही माहितीये का, त्यांनी आम्हाला जागा दिली तर नाही, पण माझं एक म्हणणं आहे की आम्ही स्वतःच्या पैशांनी एक छोटं मोठं दुकान आम्ही लावून, जिथे रिकामी जागा आहे तिथे आम्ही दुकान लावलेलं आहे, तर ते आम्हाला परेशान करतात की अतिक्रमणवाले येऊन आमचं दुकान केव्हाही उचलून फेकतात। तर त्यांनी ते कायद्याने एक हे तरी द्यावं की जोपर्यंत ते लोक आम्हाला जागा कायम करून देऊ शकत नाही। माझी नंदनवनला आहे, माझी सरकारी जागेमध्येच आहे, अतिक्रमण मध्ये म्हणजे डिवायडरवर आहे माझी जागा, डिवायडरच्या बाजूलाच आहे। सरकारने नाही दिली, पण आता आम्ही जेव्हा बसलो आहोत तर तेव्हा अतिक्रमण करून बसलेला आहोत, पण त्यांनी तेवढं तर समर्थन द्यायला पाहिजे की जोपर्यंत ते जागा देत नाही तोपर्यंत आम्ही आमचा रोजगार कसा चालवावा। जर ते अतिक्रमण करून आमचं दुकान जर हटवून घेतलं त्यांनी, आमच्या मालमत्तेचं नुकसान होते, ती भरपाई कोण करून देणार?
हो 9 वर्षापासून करत आहोत आम्ही अशी मागणी. आणि दुसरी मागणी ही आहे, कुठे नाही झाली आमची एकही मागणी पूर्ण नाही झाली. आणि मेन मुद्दा हा आहे की 1000 रुपये जर आमचे जे संजय गांधी निराधारचे 1000 रुपये करू असं बोलले होते ते तर त्यांनी केले नाही. आणि मागे काही पेपरमध्ये ऐकायला मिळालं, आम्ही बघितलं की संजय गांधी निराधारमध्ये विधवापासनं कृष्णा खोपडेंनी पण म्हटलेलं आहे की नाही मानधन वाढविल हे तर बोलले आहे, पण त्यांनी हेही म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधारमध्ये विधवा येतात, म्हातारे वगैरे येतात आणि अपंग पण येतात. या सर्वांचे पैसे वाढवणे हे काही शक्य नाही. तर माझं एक म्हणणं आहे की जे गव्हर्नमेंटने आता आम्हाला नाव दिलं आहे नवीन दिव्यांग म्हणजे दिव्य अंग, तर आम्हाला एक संजय गांधी निराधार या योजनेतून बाहेर काढून अपंगांना दिव्यांग योजना म्हणून ही फक्त ठरवावी आणि आमचे पैसे वाढवावे. कारण त्यांना माहिती आहे की विधवा पण निराधारमध्ये येतात, पण त्यांनी प्रथम हे काढावं की किती विधवांनी लग्न केलेले आहेत. लग्न केलेल्या विधवांनाही पैसे मिळत आहे. मी पण एक विधवा आहे, पण मी सर्वप्रथम अपंग आहे ना, त्यानंतर विधवा आहे. त्याच्यामुळे मी म्हणत आहे की त्यांना विधवांना आणि जे काही म्हातारे वगैरे लोक आहेत त्यांना आमच्यापासून वेगळं करा. आमची फक्त योजना वेगळी करा. आमच्या योजनेला त्यांनी दिव्यांग अपंग योजना ही नाव द्या, पण आमची योजना ही वेगळी करा आणि आमचे 1000 रुपये महिना त्वरित करा. समाज कल्याण विभागाकडे सामाजिक न्याय मंत्री राजकमल माझं नाव उज्ज्वला बेंद्रे आहे. माझी बोलणी झालेली होती. आपके 5 लोग मेरे पास आगे बात किया था, तो हमने मिनिस्टर साहब को रिक्वेस्ट किया है. साहब काफी बिजी थे, जाने वाले थे, फिर भी हमें त्यांना बरेच रिक्वेस्ट केलेला आहे. त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. तुम्हाला भेटण्यासाठी त्यांनी रिक्वेस्ट किया है. रेडी तयार है.
त्यांना मुलांचे करून द्या. मॅडम मॅडम भूक लागल्यामुळे कुठून आले? हा बरोबर आहे का? बरं झालं तू सांगितलं. तुम्ही शांतता ठेवा, ऐकून घ्या. आपल्याला सर्वांनी एक मिनिट ऐकून घ्या.
अभी तक के नहीं किए सर। हम अभी तक के उनके आशे पे आ रहे हैं। हम हमारे बच्चों को घर से छोड़कर आ रहे हैं। हमारे बच्चे हमको फोन करते रहते हैं बार बार, मम्मी आप कब आओगे कब आओगे। 5 साल हो गए सर, हमने बहुत विश्वास के साथ में सर्विस करी है इसमें, लेकिन अभी तक के हमको कुछ भी न्याय नहीं मिला इसमें। कल भी शाम को आपको मंत्री साहब ने आश्वासन दिए थे कि वादे पूरे करेंगे, क्या लगता है कल भी आपके वादे पूरे नहीं हुए सर। अभी तक के तो कोई वादे नहीं हुए, बस यही आशा कर रहे हैं कि आप कुछ मांगे थी? हमारी यही मांगी थी कि जो हम जो जहाँ पर जो स्टॉप में काम करते हैं, जो हमारे बीएड स्केल के जो टीचर है, वो स्केल हमको भी लागू हो और वो जो हिसाब से जो उनको जो रिस्पेक्ट मिलता है वो हमें भी मिले, क्योंकि हम उनसे ज्यादा काम करते हैं। उनसे ज्यादा काम करने के बाद में भी हमें 3,000 रुपए में पूरा गुजारा करना पड़ता है और वो हमें कुछ भी नहीं पुरता, हमें अप डाउन करना पड़ता है सर। कितने साल हो गए आपको? हमको 5 साल हो गए सर। आप लोग एक बात और बताइए कि जैसे आपका आजकल का पहला दिन आज का दूसरा दिन हो गया, आप यहाँ पर रुके हो, क्या लगता है कि आज भी अगर मंत्री साहब ने अपने वादे पूरे नहीं किया आज भी रुकोगे? जी, हम आज भी रुकने को तैयार है, कल भी रुकने को तैयार है। जब तक कि वो हमारी मांगी पूरे नहीं करते हम यहीं पे रुकने को तैयार है। एक शिष्टमंडल अंदर गया है, क्या लगता है उस शिष्टमंडल को अपने कामयाब होकर आएंगे या नहीं? सर आशा तो यही करते हैं कि इस बार तो भी वो हमें कुछ ना कुछ निर्णय दे और हम हमारा जो। आप कहाँ से आए हो? हम सर अमरावती जिल्हा से हैं। नाम बताओ। मेरा सुरेखा प्रकाश मंद्रे। त्यांच्या निर्णयावरून तर वाटतच नाही आहे, कारण ते फक्त आत्तापर्यंत आम्हाला आश्वासनच देत आलेली आहे की आम्ही D.Ed करा किंवा B.Ed करा, आम्ही तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू. पण काल त्यांच्या बोलण्यावरून असं काही वाटलंच नाही. काल सकाळपासून आम्ही उपाशी तिथे बसलेलो आहोत. नाही आमची जेवणाची व्यवस्था आहे, झोपायची व्यवस्था काही नाही, रस्त्यावर झोपलेलो होतो आम्ही, तेही खाली. असे दिवस आलेले आहे आमच्यावर. काय करायचं आम्ही? काही नाही, पाण्याची व्यवस्था नाही आहे. लेडीज आहे, त्यांची मुलं आहेत छोटे छोटे, त्या सुद्धा रस्त्यावर होत्या काल झोपलेल्या. त्यांच्या मुलांना घेऊन जेवायला सुद्धा नव्हतं, काही नव्हतं, असंच बसलेलो होतो आम्ही तिथे. हो यायला पाहिजे त्यांनी, आमच्या समोर येऊन बोलायला पाहिजे त्यांनी. ते फक्त 5-5 लोकांना बोलवतात, आश्वासनं देतात. काय अर्थ आहे याला? प्रधानमंत्री म्हणतात की डिजिटल इंडिया बनवा, पण मेन पाया काय आहे? संगणक आहे ना. आणि आम्ही संगणक शिक्षकच घरी आहोत, मग मुलांना काय ज्ञान देणार आम्ही? मिळणार आहे का मुलांना काय शिक्षण संगणकाचं? ICT लॅब दिलेली आहे, ती धूळ खात पडलेली आहे. आम्ही जेव्हा माहिती असं जात असतो ना, तेव्हा आमचे विद्यार्थी आम्हाला विचारतात की मॅडम का बरं तुम्ही येत नाही शाळेमध्ये, का बरं शिकवत नाही आम्हाला? तुम्ही येत नाही तर कोणीच आम्हाला शिकवत नाही, काही नाही. आणि मी एक हँडिकॅप आहे, काय करायचं मी? मला प्रत्येक जण विचारते बेटा काय करत आहे, मी त्यांना सांगते नाही मी खाली पिली आहे. प्रत्येक वेळेस असंच, पूर्ण आयुष्य असंच आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या अधीन मला घालवायचं नाही, मला जॉब करायची आहे चांगल्या पद्धतीने. आता काहीच नाही मिळत आहे, खाली आहे मी. याच्या अगोदर मिळत होते 3,000, फक्त 3,000. काहीही होऊ शकत नाही, काहीच होत नाही 3,000 मध्ये. तर जाण्या येण्याचा पेट्रोल लागतो आणि ती महागाई एवढी वाढली आहे की साध्या 1 महिन्याचा किराणा सुद्धा निघत नाही त्या 3,000 रुपयामध्ये. निघतो का? मग नाही गेलाय, कुठं केला? महाराष्ट्राचे पण आहे, विदर्भाचे पण काहीच. हा तेच तर, फक्त राजकारण करतात आणि फक्त आश्वासनं देतात. याच्या अलावा काहीही निर्णय घेत नाही हे लोक. बिलकुल आमच्या हे फसवणूक करत आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही. आक्रमक पवित्रा आपण घेतलेला आहे आणि आज शेवटपर्यंत आक्रमक पवित्रा राहणार आहे. त्यांनी
या अगोदर म्हटलेलं होतं ढिंडोरा पेटलेलं आहे डिजिटल शाळेच्या प्रत्येक गावागावामध्ये जाऊन बघा तुम्ही तर 2.5 लाख 15 लाख 25 लाखाचे लॅब दिलेले आहे आणि म्हटलेलं की डिजिटल शाळा. कसली डिजिटल शाळा? एक संगणक चालविण्याकरता ऑपरेटरची गरज असते. मग संगणक लाभ तुम्ही मुलांकरता दिले जाते, त्यांना शिकवण्याचा शिक्षकाची गरज नको का? वरून 9वी आणि 10वीचे जे ICT विषय आहे ते विषय 10वीला पुणे बोर्डाने मान्य केलेला आहे. त्यांचे पेपर होतो 10वी बोर्डचे पेपर होते, त्यांचे ग्रेडिंग सिस्टम होते. मग ICT विषय असून सुद्धा मग ICT टीचरला तुम्ही डावलता का? ज्यांनी अधिवेशनामध्ये काँग्रेस BJP सर्व जे काही लीडर आहेत सर्व पक्ष मिळून ज्यावेळेस त्यांचा प्रश्न आला पगारीच्या वाढवण्याचा मानधनाच्या वाढवण्याचा, यांनी एक मताने 1 मिनिट न लागते आणि विधेयक पास केलं संसदेमध्ये. आणि आज आमच्या या प्रश्नाला एवढा दिवस का घालवत आहेत? माझं म्हणणं असं आहे, आमच्या जर मागण्या तुम्ही पूर्ण करू शकला नाही, शिक्षण मंत्री विनोदजी तावडे तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या. तुम्हाला शिक्षण मंत्र्यांची गरज नाही, तुम्ही त्या शिक्षण मंत्र्याच्या लायकीचे नाही. बघा अनुभव सांगतो, जो व्यक्ती इथं रात्री स्टे केलेला आहे, लेडीज स्टे केलेला आहे, आम्ही केलेला आहे, इतर खाली झोपलेला आहोत. एवढ्या मोठ्या थंडीमध्ये रोडावर महिलांना झोपणे थंडीमध्ये. मला वाटते इथं 2 शिक्षक होते, त्यांची इथं नाही, त्यांना आम्ही हॉस्पिटल नेलेलं आहे. त्यांच्या गालं आणि बॉडी पूर्ण फुलं आलेली आहे थंडीच्या वातामुळे, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही नेलेलं आहे. आता ही अशी दुर्व्यवस्था असून सुद्धा शिक्षण मंत्री तावडे वारंवार आश्वासन देतात. शिष्टमंडळ बोलवलं गेलेलं आहे या अगोदर, पण आता त्यांनी माहिती दिलेली आहे, बोलवलं गेलेलं आहे. शिष्टमंडळ गेलेलं नाही. जोपर्यंत इथे येऊन आम्हाला आश्वासन देणार नाही, लेखी देणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून निघणार. 5 शिष्टमंडळ नाही आहेत, ते शिष्टमंडळ आहे. फक्त 5 शिक्षक गेलेले आहे, शिष्टमंडळ जायलाच नाही गेलेले शिष्टमंडळ फक्त जायला. जोपर्यंत ते इथे येणार नाही, निरोप देण्याकरता तुम्ही इथे या आणि आमच्या मागण्या ज्या आहेत ते मागण्या तुम्ही पूर्ण करा. लेखी स्वरूपामध्ये मीडिया समोर तुम्ही मान्य करा. हे आमच्या म्हणून मान्य बोलण्याकरता हे आमचे शिक्षक गेलेले आहेत तिथं. माझं मनीष शहारे, मी राहणार गोंदिया जिल्ह्याचा.